नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज ना आपण अस्तरच्या ब्लाऊजची बॅक साईडची शिलाई कशी करायची ते बघणार आहोत. तर बघा, इथं मी कटिंग करून घेतलं आहे. आता कटिंगची मी व्हिडिओ भरपूर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता की ब्लाऊजची कटिंग कशी करायची. आता कटिंग केल्यानंतर शिलाई देखील खूप महत्त्वाची असते. तर मी पेपर पॅटर्न काढून मग ही कटोरी ब्लाऊजची ही कटोरी ब्लाऊज आहे, तर मी पेपर पॅटर्नवरून हे अस्तरवर कट केलं आहे. तर इथं मी ब्लाऊजचा गळा कट नाही केलेला आहे. तर बघा, इथं गळा रुंदी मी टाकलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथं आपली गळा लांबी किती आहे तेवढे आपल्याला कट करून घ्यायची. आता हा छोटा गळा आहे, 8.5चा गळा आहे. तर 8.5 वर मी एक मार्किंग करत आहे. त्यानंतर ह्या प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता खालची जी गळ्याची रुंदी आहे ती तुम्ही जेवढी वरची घेतली आहे तेवढीच खाली घेतली तरी चालेल, किंवा तुम्हाला ब्रॉड लागत असेल तर तुम्ही इथं वाढवली तरी चालेल. त्यानंतर इथं गळ्याला जो पण शेप द्यायचा आहे तो देऊन घ्यायचा आहे. इथे मी गोल शेप देत आहे आणि आता गळा कट करून घ्यायचा आहे. गळा आपला कट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा, ह्या साईडनी अर्धा इंच आपल्याला एक मार्किंग करायची आहे. जर तुम्ही जेव्हा ब्लाऊज कट करता तेव्हा केलेले असेल तर चांगलं आहे, नाहीतर नंतर करून घ्यायची. त्यानंतर इथं आपल्याला 4 वर किंवा 4.5 वर घेतलं तरी चालेल. मी इथे 4.5 वर घेते. हे बघा, इथे एक 4.5 वर एक मार्किंग करायची आहे आपले टक्ससाठी, आणि इथं वरती देखील आपल्याला 4.5 वर एक मार्किंग करायची आहे. आता हे जे आपण इथं अर्ध्या इंचावर जी मार्किंग केली आहे ती रेषा आखून घ्यायची आहे बघा, ह्या प्रकारे तिरपी. आणि आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही अस्तर डायरेक्ट दुमट करत असेल, डायरेक्ट अस्तरचं ब्लाऊज अस्तर आणि हे आपला जो पीस आहे तो डायरेक्ट पलटी करत असेल तरच आपल्याला अस्तरवर हे कट करून घ्यायचंय. समजा तुम्ही ब्लाऊजला पट्टी लावणार असेल खाली कमर पट्टी, तर त्यावेळेस आपण पहिले अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि नंतर कट करायचंय. तर आता मी इथं हे बघा, आता ही आपली ब्लाऊजची सरळ बाजू आहे. आता मला डायरेक्ट पलटी मारायचं आहे कमराचा भाग. तर अस्तरवर ह्या प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. अस्तरची सरळ बाजू आपल्याकडे, ब्लाऊज पीसची सरळ बाजू आपल्याकडे पाहिजे आणि त्यावर अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बघा, ह्या प्रकारे. आता हे अस्तरवर आपल्याला टिप मारून घ्यायची. आता त्यानंतर हे बघा, याच्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर अस्तरच्या साईडने आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, आता हे आपण हे कट केल्यामुळे हे थोडंसं आपल्याला असं गोल दिसतंय, पण आपण जेव्हा हे टक्स मारू ना तेव्हा हे सरळ होऊन जाणार आहे. हाताने असं व्यवस्थित खाली आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, नाहीतर मग याच्यावर एक 5 नंबरची टिप मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे सगळ्यात पहिले. हे बघा, गळा जर आपला हलत असेल ना त्याला आपल्याला पिना लावून घ्यायची आहे. आपल्याला गळा हा व्यवस्थित असा सेट करून सगळ्यात पहिले आपल्याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे. ह्या प्रकारे मी पिना लावून घेत आहे. हे बघा,
गळ्याला आपण पिना लावून घेतल्या. आता गळ्याला आपण शिलाई मारून घेऊया. हे बघा, ह्या प्रकारे आपला अस्तर जोडून झालंय. आता आपण जी ही मार्किंग केली होती टक्स मारण्यासाठी, ती जर आपल्याला दिसत असेल तर तिला डार्क करून घ्यायचं आहे. आणि समजा ती दिसत नसेल तर पुन्हा एकदा माप घेऊन आपल्याला ती मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा, दोन्ही पार्ट घडी मारायची आहे. इथून अशी मधून घडी घालायची आहे आणि जे काय आपण टक्स मारलं एक, त्याला असं हाताने हे करून घ्यायचं, म्हणजे आपले टक दोन्हीकडे एक सारखे येतात. त्याला आता डार्क करून घ्यायचे आहे. आणि हे बघा, हे दोन्ही टक्स मी मारून घेतले आहेत अशा प्रकारे. आता तुम्ही हे बघा, काही वेळेस 5 नंबरची शिलाई मारल्यामुळे दोरा ओढल्या जातो, तर हे व्यवस्थित आपल्याला जर वाटत असेल की कुठं गोळा झालाय, असं ह्या प्रकारे थोडंसं आपल्याला खेचून बघायचंय. हे बघा, ह्या प्रकारे थोडंसं, अगदी जास्त काही खेचायचं नाही. हे बघा, आता हे आपलं जे गोल दिसत होतं ते पण सरळ झालं. आणि अशा प्रकारे आपली ब्लाऊजची बॅक साईडची शिलाई ही कंप्लीट झाली. आता पुढच्या भागाची जर शिलाई आपण करून घेतलेली असेल तर इथं शोल्डर आपण जोडून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.